आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर नगर परिषदमध्ये आज एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे। जामनेर शहराच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत एक नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे। उपनगराध्यक्षपदी डॉक्टर प्रशांत भोंडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज नगर परिषदेत 3 स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। नगर परिषद मुख्याधिकारी बागुल यांनी प्रल्हाद सोनोने, दीपक डांगी आणि विश्वास पर्वते यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली। यानंतर नगराध्यक्षा सौ साधना गिरीश महाजन यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांचा औपचारिक स्वागत व सत्कार करण्यात आला। या घोषणानंतर जामनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नगरपालिका चौकात गुलाल, फटाके आणि घोषणाबाजीने आनंद व्यक्त करण्यात आला। प्रतिक्रिया देताना स्वीकृत नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही जबाबदारी मिळाली आहे आणि जामनेरला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, डिजिटल सेवा, नागरिक सुविधा केंद्रे या सर्व मुद्द्यांवर ठोस काम होणार असल्याचे आश्वासन या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांनी MJ न्यूजशी बोलताना दिले आहे। उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे म्हणाले, समन्वयाने विकास शक्य आहे। कोणताही भेदभाव न ठेवता सर्व घटकांना सोबत घेऊन जामनेरच्या प्रगतीसाठी काम करू। आजच्या या घडामोडीमुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची मजबूत टीम कार्यरत झाली असून जामनेरच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र मात्र आज स्पष्ट झाले आहे। मी दादाराव वाघ, MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे सुधारणा नियम 2006 नमुना 1 मध्ये जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी श्री प्रशांत भागवंत भोंडे यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे। त्यांना सूचक म्हणून श्री महेंद्र कृपाराम बाविस्कर हे सूचक आहेत। अनुमोदक म्हणून श्री सुहास बाबूराव पाटील हे अनुमोदक आहे। उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्राला अनुमती देण्यात आली आहे। तसेच त्यांची निवड जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी निवड झाल्यास काम करण्याची संमती देण्यात आली आहे। नामनिर्देशन विहित वेळेत आलेले केवळ एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे। सदर नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी व माननीय पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष जामनेर नगर परिषद सौ साधना गिरीश महाजन यांनी छाननी केलेली आहे। छाननी अंती एकच उमेदवार पात्र असल्यामुळे श्री प्रशांत भागवंत भोंडे यांची बिनविरोध जामनेर नगर परिषदच्या उपाध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात येत आहे। आता आपण जोडपत्र 1 नुसार उपाध्यक्ष पदाची निवडणूक सभेत चालवायचं कामकाज पार पाडलेलं आहे। त्यानंतर जोडपत्र 2 नुसार नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या करणे सभेत चालवायचं कामकाज मान्य अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने आपण सुरू करत आहे। सदर याच्यामध्ये जिल्हाधिकारी स्वतः अथवा त्यांनी यासाठी पदनिर्देशित केलेला उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नसणारा अधिकारी यांच्याकडून प्राप्त नामनिर्देशन पत्र, शिफारस पत्र व अर्हतेचे पुरावे यांची छाननी करून सदर व्यक्तींचे नावे सभेत वाचून दाखवणे। त्या पद्धतीने मी मान्य जिल्हाधिकारी यांनी श्री विनय गोसावी यांना याच्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली होती। श्री विनय गोसावी प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
जळगाव यांनी माननीय अध्यक्ष मॅडम यांच्याकडं जे 3 नामनिर्देशित सदस्य यांची छाननी करून त्याचे नावं पाठवण्यात आलेली आहे. मी त्यांचे नियम वाचून दाखवतो. प्रथम, महाराष्ट्र नगर परिषदा आणि नगरपंचायती नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्त करण्याची पद्धत नियम 2010 चे नियम 3 अन्वये निर्वाचित परिषद सदस्यांच्या एकूण संख्येच्या 10% किंवा 5 यापैकी कमी असतील इतके सदस्य नामनिर्देशित होऊ शकतात. जामनेर नगर परिषदकडे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 23 सदस्य निवडून आलेले असून तौलनिक संख्याबळाप्रमाणे त्यांना 3 नामनिर्देशित सदस्यांचा प्रस्ताव दाखल करता येऊ शकतो. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी गट यांच्या गटामध्ये 23 सदस्य आहे. त्यांनी एकूण 3 सदस्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. मी त्यांचे नाव पुढील प्रमाणे वाचून दाखवतो. श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते, श्री दीपक प्रवीण डांगे, हे तिन्ही पण स्वीकृत सदस्य पदासाठी ते जे उमेदवार आहे ते सर्व जे नामनिर्देशित सदस्यांची अर्हता नियुक्ती व याच्याप्रमाणे ते अर्हता होत आहे, पात्र होत आहे. त्यामुळं केवळ आपल्याला जामनेर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांसाठी 3च नावे डिक्लेअर करायचे. मी माननीय अध्यक्ष मॅडम तथा पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने सदर ते 3 नाव माननीय मॅडम यांच्याकडे देतो. ते सदर 3 नामनिर्देशित सदस्य डिक्लेअर करते. प्रल्हाद बळीराम सोनवणे, लावायचं, वाढायचं, मोठं करायचं. शेकडोचं लक्षात आलं पाहिजे, एवढं मोठं झालं पाहिजे. जाणता राजा काय असतो आज या ठिकाणी कळलं. माननीय या राज्याचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून कसा न्याय दिला गेला पाहिजे त्याचं सुंदर प्रतीक आज या ठिकाणी समोर आलेलं आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील आमचे विश्वास मामा पर्वते, अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि एका छोट्या समाजातून आलेलं असे व्यक्तिमत्व एक न्हावी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांनी. दुय्यम स्थानी जर म्हटलं तर एक अल्पसंख्याक समाज आहे मारवाडी समाज, त्यातनंही आमच्या दीपक भाऊंना न्याय देण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाईल या उक्तीप्रमाणे प्रल्हाद असेल,
आमचे डॉक्टर भोंडे साहेब असतील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. आमच्या आतिश भाऊंना पण या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. पण कोणाला अगोदर दिला जाईल, कोणाला नंतर दिला जाईल, त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आज भोंडेदादांना प्रथम न्याय देण्यात आलेला आहे. नक्कीच या माध्यमातून जो संदेश देण्याचा प्रयत्न गिरीश भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. आणि परमेश्वर या दोघांच्या हातून आपल्या नगर परिषदेमध्ये अगदी 5 वर्ष असेल किंवा जो काही कार्यकाळ त्यांनी ठरवून दिला आहे त्या माध्यमातून त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम व्हावं अशी मी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो. आणि त्यांनाही ग्वाही देतो की आम्ही सर्व नगरसेवक आपल्या सगळ्यांसोबत आहोत, आपल्यासोबत आहोत. आम्ही नक्कीच या जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून जामनेर शहरातील ज्या काही गोष्टी असतील, ज्या कमी राहिलेल्या असतील त्या सुंदर करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय भोंडेदादा असतील, आम्ही सगळे नगरसेवक असू या ठिकाणी पूर्ण करू अशी ग्वाही या जामनेर शहरवासियांना देतो. धन्यवाद. नाही, तसं बिलकुल नाही आहे. भाऊंनी मला सर्व संध्या दिलेल्या आहेत. मी गटनेता राहिलोय, विरोधी पक्ष नेता राहिलोय, बांधकाम सभापती राहिलोय. मला भाऊंनी उपनगराध्यक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे भाऊंनी सर्वस्व मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही अपेक्षित नाही. भाऊंनी मला सगळं दिलं, तिसऱ्यांदा नगरसेवक केलं, हॅट्रिक केली. याच्या पलीकडे भाऊंकडनं काय अपेक्षित आहे म्हणून नाही. आता खरा जे उरलेले लोक आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस. आमचे सन्माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेनुसार आमच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या प्रमुख पुढाकाराने आज माझी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यासोबतच आमचे सन्माननीय मित्र प्रल्हाद भाऊ सोनवणे असतील, दीपक भाऊ डांगे असतील, विश्वास भाऊ पर्वते असतील यांची एकमुखाने स्वीकृत नगरसेवकपदी यांचीही नियुक्ती करण्यात आली. याबद्दल मी आदरणीय भाऊंचे, साधना काकूंचे, त्याच पद्धतीनं आतिश भाऊ जालटे आमचे मित्र की ज्यांनाही पुढील 5 वर्षामध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. आज आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू, त्याबद्दल काही शंकाच नाही. आतिश माझा अतिशय जवळचा मित्र आहे. त्याच्यामुळे तोही एकदम मला सन्मानाने अशी मोठ्या भावाची वागणूक देईल, त्याबद्दल काही वादच नाही. आणि तो माझा लहान भाऊच आहे. त्याच पद्धतीनं इथं उपस्थित नानाभाऊ असतील, सुहास असतील, आमचे ज्येष्ठ नेते श्रीराम नाना महाजन असतील किंवा सर्वच नगरसेवक, या सर्वांचं सहकार्य मला मिळालेलं आहे. या सर्वांच्या मिळून मला बिनविरोध उपनगराध्यक्षपदाची माळ मिळाली. याबद्दल मी सर्वांचा सदैव ऋणी राहील. आम्ही सर्व मिळून या नगर परिषदच्या वतीनं जामनेर शहराचा अधिकाधिक विकास कसा करता येईल, त्याच पद्धतीने भाऊंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे, काकूंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे ते अधिकाधिक प्रगत कसं होईल, सुरक्षित कसं होईल, या पद्धतीनं आम्ही या आता काम न्याय देण्याचा प्रयत्न करू. जलसंपदा मंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, शिवाजी नाना सोनार, चंदू बाविस्कर, जेतू भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून मला आज स्वीकृत नगरसेवक मिळालेलं आहे. मी त्यांच्या सदैव ऋणी राहील. मी आज छोट्या समाजाचा असताना मला त्यांनी खूप नगरसेवकपद दिलं, त्याच्यामुळे मी भाऊंचे खूप आभार मानतो व समाजाकडून खूप खूप धन्यवाद देतो भाऊंना. खरं तर म्हटलं सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष आमचे भोंडेदादा यांनी सर्वांनी आम्हाला चान्स देण्यासाठी, स्वीकृत नगरसेवकसाठी तिघींना चान्स देण्यासाठी सर्वात अहोरात्र प्रयत्न केले. भाऊंनी सर्वात जास्त आणि एकमुखाने आम्ही सर्वांनी काम करण्याचा प्रयत्नशील राहू. आणि मंडळ तालुका अध्यक्ष गोकुळ सुळकर भाऊंनी आम्हाला जो न्याय दिला त्याला आम्ही पूर्ण समर्थन, पुऱ्या तालुक्यातून नाभिक समाजाचं समर्थन आहे. भाऊंनी आम्हाला खरोखर नाभिक समाजाला न्याय दिला. ह्या पुऱ्या तालुक्यातून अल्पसंख्याकाला एवढं इथं उच्च स्थान देणं हे म्हणजे आमच्यासाठी फार गर्वाची बात आहे. आम्ही भाऊला देव मानून समजतो. आपण आज जामनेर शहरातील नगर परिषद निवडणुकी संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रशांत भोंडे यांच्याशी, कारण आज त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे. या निवडीचं विशेष म्हणजे उपनगराध्यक्षपद हे बिनविरोध झालेलं आहे. त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरलेला नाही. त्याविषयी आपण
आज त्यांच्याशी जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण बिनविरोध म्हणून निवड झालेली उपनगराध्यक्षपदी याचं श्रेय आपण कोणाला द्याल? सर्वात अगोदर आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय श्री नामदार गिरीशभाऊ महाजन, आमच्या सन्माननीय मातोश्री लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंदू अण्णा बाविस्कर, आमचे ज्येष्ठ नेते जितूकाका पाटील, त्याच पद्धतीनं आमचे माझ्यासोबत जेवढे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले आहेत या सर्वांनाच मी हे श्रेय देतो. सर्वात प्रथम म्हणजे आता गेल्या 8 दिवसामध्ये अशी चर्चा होती आतिश झालटे आणि प्रशांत बोंडे यांच्यामध्ये शिक्कामोर्तब होतं किंवा नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये वा चेंडू पडतो. आज सर्व संगनमताने तुम्हाला बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, तर याबद्दल काय सांगाल? निश्चितच चर्चा आमच्या दोघांच्या नावाची होती. माझ्या आणि आतिशमध्ये चुरस आहे असं सर्व वृत्तपत्र म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा यामध्ये वातावरण होतं, पण असं काहीच नाही. आमचे आदरणीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आज्ञेनुसार या आमच्या दोघांमधून जोही नगरसेवक आपलं उपनगराध्यक्ष म्हणून निवडला जाईल त्याची सर्वजण मान्यता नक्कीच देणार होते. मी असो आतिश असो. आतिशची जरी निवड झालेली नसली तरी येत्या 5 वर्षामध्ये पुन्हा माझ्यानंतर निश्चितच आतिशची निवड होईल आणि आतिश आणि मी दोघंही आम्ही आतिश मला लहान भावासारखा असल्यामुळे निश्चितच आम्ही दोघं मिळून निश्चितच यशस्वी काम करू. आज आपण बिनविरोध म्हणून निवड झालेली उपनगराध्यक्षपदी आज आपण विराजमान झाले, त्याचसोबत 3 सुप्रीम नगरसेवक सुद्धा विराजमान झालेले आहेत, त्यांना काय सांगाल? निश्चितच न्याय कसा असतो हे न्याय कसा मिळवता येतो हे आमचे गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून आपण निश्चितच शिकायला पाहिजे. म्हणजे आपण बघतो एकदम छोटे छोटे समाज की जे निवडून येऊ शकत नाही, परंतु त्यांना नगरसेवक म्हणून कसं करता येईल असंच एक उदाहरण आमचे विश्वासभाऊ पर्वते जे नावी समाजाचे आहेत, त्याच पद्धतीने मारवाडी जैन समाजाचे दीपक भाऊ डांगी आणि सर्वात महत्त्वाचं माझा बालपणीचा मित्र प्रल्हाद भाऊ सोनवणे, ज्याच्यावर 2 वेळा अन्याय झाला आणि भाऊंनी त्याला योग्य अशा पद्धतीने न्याय दिला. म्हणजे हे सर्वश्रुत उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. निश्चितच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काकूंच्या प्रेरणेने जामनेरमध्ये सर्वांना न्याय मिळतो याचं एक हे चांगलं ज्वलंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. जामनेर शहरात तसं पाहिलं तर मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे, परंतु आता आपली पुढची वाटचाल कशी असेल, आपली कामगिरी कशी असेल, नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? सर्वात अगोदर भाऊंचं जामनेर शहर हे एकदम स्वप्नातलं शहर कसं करता येईल या पद्धतीने ही वाटचाल चालू आहे. आपण बघतो 10 वर्षापूर्वीचं जामनेर कसं होतं आणि आताचं जामनेर कसं आहे, किती विलक्षण बदल हे भाऊंनी या जामनेरमध्ये घडवलेत. जामनेरची उत्तरोत्तर प्रगती केली, त्याचं उदाहरण म्हणून आपण सोनबर्डी बघतो किंवा सोनबर्डी गीताधाम बघतो, मंदिर बघतो. त्याच पद्धतीनं जामनेरमधील रस्ते, कॉलन्यामधले रस्ते, सगळ्या सुखसुविधा याचं जर उदाहरण बघितलं तर जामनेर निश्चितच स्मार्ट सिटी आणि सुरक्षित शहर हे लवकरच ओळखलं जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर म्हणून गिरीश भाऊंचं जामनेर हे ओळखलं जाईल. तर आपण बघितलं हे होते आपल्यासोबत आज बिनविरोध निवड झालेले उपनगराध्यक्ष प्रशांत बोंडे. तरी त्यांनी नागरिकांना असे आवाहन केलेले आहे, मंत्री गिरीश महाजन यांच्या अथक प्रयत्नातून जे स्मार्ट सिटीकडे जामनेर शहर वाटचाल करीत आहे आणि त्याला अजून थोडा हातभार लावून आम्ही नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करू असं त्यांनी सांगितले. आणि त्यांनी या ठिकाणी जे स्वीकृत नगरसेवक आज झाले त्यामागे देखील मंत्री गिरीश महाजन यांचा साथ आहे, कारण त्यांनी प्रत्येक समाजाला इथं सन्मान दिलेला आहे. त्यातूनच 3 स्वीकृत नगरसेवक देखील इथे निवडून आलेले आहेत. मी MJ न्यूज सोबत दादाराव वाघ. जामनेर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक 3 निवड करण्यात आलेली आहे. त्यात आपले दीपक भाऊ डांगी यांचा सुद्धा निवड झालेली आहे. काय सांगाल? मान्य श्री नामदार मंत्री साहेब गिरीशभाऊ महाजन व सौ साधनाताई यांच्या आशीर्वादाने आज दीपक डांगीची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपण आमच्या जैन समाजाला पण न्याय दिला, त्याबद्दल समाज पण आपल्या निवडीचे स्वागत करीत आहे व आता पूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे ही ग्वाही देतो.
भाऊ, आज आपण स्वीकृत नगरसेवक पदाची धुरंधर स्वीकारलेली आहे, काय सांगाल? मी आज स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली माझी आज. मी खरोखर गिरीश भाऊंचा आभारी आहे, मंत्री महोदय साहेबांचा. आणि जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे मी त्यासाठी पात्र राहील हे माझी खूप पूर्णपणे खुश आहे आणि ग्वाही देतो. आणि नागरिकांच्या अडचणी किंवा स्मार्ट सिटीकडे नेण्याचा जामनेर शहरातील नगर परिषदेसंदर्भात आज स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यात आली. त्या निवडणुकीतील एक उमेदवार म्हणजे पर्वते साहेब यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांना विचारू आपण की त्यांच्या जे स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची जे वर्णी लागलेली आहे यांचे खरे श्रेय ते कोणाला देणार. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण जे स्वीकृत नगरसेवक झाले त्या मागचं श्रेय आपण कोणाला द्याल? आमचे आराध्य म्हणजे गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे मी आज स्वीकृत नगरसेवक झालेलो आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. मी माझ्या समाजाच्या वतीने त्यांचं पुनश्च आभार मानतो. आणि तुम्ही जामनेरच्या नगरवासियांना आता स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत. तुम्हाला सीओ साहेब यांनी प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे, काय सांगाल जामनेरवासियांसाठी? जे आता विकास कामं आहे राहिलेले भाऊंच्या पद्धतीने जे आम्हाला भाऊंच्या आज्ञा देतील ते आम्ही करू शकतो. आणि आमच्या जे आजूबाजूचे मोहल्ल्यातले जे कामं आहे ते आम्ही करू चांगल्या पद्धतीने. पूर्ण जामनेर शहराला न्याय देण्याचं काम तुम्ही कराल असे आश्वासन देत आहे? हो, नक्कीच 100% आश्वासन आहे माझं की आम्ही सर्व कामं व्यवस्थित करू आणि काय सर्वांना विश्वासात घेऊन सर्व कामं करू. तर आपण बघितलं पर्वते साहेब यांनी जामनेरवासियांना असे आवाहन केलेले आहे की ते येणाऱ्या काळामध्ये सर्व नगरसेवक आणि आम्ही जे स्वीकृत नगरसेवक आज झालो आणि उपनगराध्यक्ष यांची सुद्धा आज निवड झाली त्यांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि जामनेर शहरातील जे स्मार्ट सिटीची जे वाटचाल आहे भाऊंचे जे स्वप्न आहे स्मार्ट सिटी बनवण्याचे त्याला आम्ही नक्कीच हातभार लागू आणि नक्कीच ते पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. सोबत जे स्वीकृत नगरसेवक आहे पर्वते यांचे पुतणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज स्वीकृत नगरसेवक जे झाले त्यांच्याबद्दल काय सांगाल? आम्हाला आज नाभिक समाजातून नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून आम्हाला नाभी समाजाला पहिला मान प्राप्त मिळाला. आभारी आम्ही गिरीश भाऊंचे. आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये स्वीकृत नगरसेवक नाभी समाजाला एक छोटा समाज आहे आपला ते गिरीश भाऊंनी आमच्या समाजाला तो एक मोठा मान दिलेला आहे. आणि त्या नाभिक बांधव आमचे सर्व जिल्ह्यातले त्यांच्यातर्फे आम्ही खूप आभार मानतो. तर आपण बघितलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाला कोणी जर मान सन्मान दिला असेल तर मंत्री गिरीश महाजन यांनी. तर जळगाव जिल्ह्यामधून जामनेर शहराच्या नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नाभिक समाजाला मंत्री गिरीश महाजन यांनी मान दिलेला आहे. आणि त्यांनी जे पर्वते परिवार आहे त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष आभार या ठिकाणी MJ न्यूज मार्फत मानलेले आहे. जे गिरीश भाऊंनी आमचे मामा श्री विश्वासराव पर्वते साहेब यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. BJP जी पार्टी आहे त्यांचं धन्यवाद. आणि माननीय श्री देवेंद्रजी यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जामनेर नगर परिषद निवडणुकीत स्वीकृत नगरसेवक यांची वर्णी लागलेली आहे. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष यांची देखील वर्णी लागलेली आहे. यात प्रामुख्याने उपनगराध्यक्षपदी डॉक्टर प्रशांत भोंडे हे बिनविरोध आलेले आहेत. तर स्वीकृत नगरसेवकपदी दीपक डांगे, प्रल्हाद सोनवणे आणि पर्वते हे 3 स्वीकृत नगरसेवक घेण्यात आलेले आहेत. यात प्रामुख्याने आज आपल्यासोबत प्रल्हाद सोनवणे यांचे जर परिचय म्हटला तर हे मंत्री गिरीश महाजन यांचे जुने खंदे समर्थक आहेत. आणि पूर्वी काळापासून त्यांच्या वयाच्या ज्यांना समजतं तेव्हापासून ते भाजपाचं काम करत आहेत. अशातच आज आपण त्यांच्यासोबत काही हितगुज करणार आहोत की त्यांना जे
सुप्रीत नगरसेवकपदी घेण्यात आलं, त्यामागे ते कोणाला श्रेय देतात? नमस्कार सर, आज आपण सुप्रीत नगरसेवक झाले, यामागे आपण कोणाला श्रेय देणार? स्वीकृत नगरसेवक झालो याचं श्रेय सर्व जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन यांना आहे. तसेच आमच्या ज्येष्ठ नेते शिवाजी नाना सोनार, चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते जितू पाटील, जे के चव्हाण या सर्वांना हे श्रेय जातं. तुम्ही आज सुप्रीत नगरसेवकपदी विराजमान झालेले आहेत आणि शासकीय प्रशासकीय नियमानुसार आज मुख्याधिकारी बागुलसाहेब यांनी तुम्हाला प्रमाणपत्र दिलेले आहे आणि आजचे पुढचे जो कालावधी तुमचा जो पुढचा आहे तो कसा जाणार आणि जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? आमच्या वार्डातील, तसेच मी आता एका वार्डापुरता मर्यादित नगरसेवक नाही, पूर्ण शहराचा नगरसेवक आहे. तरी माझ्या 10 नंबरमध्ये मी जास्तीत जास्त काम करून 10 नंबरसाठी जे प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करेल. उपनगराध्यक्ष यांची देखील निवड झालेली आहे, त्यांना तुम्ही काय सांगू? उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत बोंडे यांची योग्य निवड झाली असून त्यांनी शहरासाठी आधीही काम केलं आणि या नंतरही ते चांगलं काम करतील. तर आपण बघितलं आणि आपण आज सुप्रीत नगरसेवक तर आहात, त्याचप्रमाणे पत्रकार देखील आहे. पत्रकार म्हटलं म्हणजे तळागाळातील जनतेचे प्रश्न, या इतर घडामोडी या जनतेसमोर तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाचा फोडतात, एक पारदर्शकता प्रशासनापुढे नेण्याचा प्रयत्न करतात. अशीच तुमची वाटचाल नगर परिषदेत देखील राहील का? नक्कीच. नामदार गिरीश भाऊ महाजन, नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, उपनगराध्यक्ष प्रशांत बोंडे, गटनेत्या संध्याताई पाटील यांच्या माध्यमातून मी पत्रकारांसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल. तर आपण बघितलं, हे होते आपल्यासोबत प्रल्हाद सोनवणे यांनी आज जनतेसमोर आणि जनतेला सुद्धा असे आश्वासन दिलेले आहे की जे काही कामं रखडलेली असेल किंवा जामनेर शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार असेल, त्या वाटचालीमध्ये नक्कीच आम्ही हातभार लावू आणि जे आम्ही सुकृत नगरसेवक झालेला आहे यांचा नक्कीच फायदा जामनेर नगरीला होणार. त्याचप्रमाणे ते एक पत्रकार देखील आहेत. पत्रकारांचा ज्या अडीअडचणी नगर परिषदेमध्ये आहे त्या नक्कीच सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. सर, आज उपनगराध्यक्ष आणि सुप्रीत नगरसेवक यांना घोषित केलेलं आहे. हो. तरी याबद्दल काय माहिती? आज जामनेर नगर परिषद पहिली सर्वसाधारण सभा माननीय पीठासीन अधिकारी सौ साधना गिरीश महाजन, नगराध्यक्ष नगर परिषद जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहामध्ये दुपारी ठीक 12 वाजता सुरू झाली होती. सदर सभेमध्ये एकूण 27 सन्माननीय सदस्यांची उपस्थिती होती. सदर सभेमध्ये उपाध्यक्षपदाकरता केवळ एकच नॉमिनेशन दाखल झालं होतं. सदर नॉमिनेशन श्री भोंडे प्रशांत भागवत यांचं होतं. सदर नॉमिनेशनची छाननी केली, स्क्रुटिनी केली, त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर दुसरे कोणाचंही उमेदवारी मागं नव्हते किंवा एकच नॉमिनेशन प्राप्त झाले असल्यामुळे श्री भोंडे प्रशांत भागवत यांचं माननीय अध्यक्ष मॅडम यांनी नाव बिनविरोध म्हणून उपाध्यक्षपदाकरता बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच नामनिर्देशित सदस्यपदाकरता गटनेता यांच्याकडून 3 नावं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे गेली होती. माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून पदनिर्देशित अधिकारी यांनी त्या सदर जे नावं होते नामनिर्देशित सदस्य त्यांची छाननी केली. सदर छाननी केल्या असता 3 नावं पात्र होते. सदर 3 नावं श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते, श्री दीपक प्रवीण डांगी, गट भारतीय जनता पार्टी गट जामनेर नगर परिषद, तिन्ही उमेदवार त्यांनी अंतिम पात्र झालेले आहे आणि गटनेता यांच्याकडून पात्र नामनिर्देशित नावं माननीय अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे आणि ते नावं श्री प्रल्हाद सोनवणे, श्री विश्वास पर्वते व श्री दीपक प्रवीण डांगी हे नामनिर्देशित सदस्य म्हणून रिसर्च जाहीर करण्यात आले. धन्यवाद.